नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी, यहाँ पॉसिबल है। आता पाहूया सविस्तर बातम्या। सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा 9955 66 36 55 आणि 96 19 58 12 34। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानाअंतर्गत कासार्डे इथं भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली। रॅलीत माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, जिल्हाभरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। देशाच्या तिरंग्याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अखंड भारताचं स्वप्न प्रत्येक भारतीयानं पाहिलंय। हे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आणि धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला। रॅलीत आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंढरी वायंगणकर सहभागी झाले होते। हा केवळ एक साधा ध्वज नाहीये, तर या ध्वजातले 3 रंग आहेत, ते 3 गोष्टी आपल्याला प्रतीक म्हणून आपण त्याचा सन्मान करतो, त्याचे संस्कार आपल्यावर आहेत। त्याग आणि समर्पणाचं प्रतीक आहे, यामध्ये विकास आणि समृद्धीचं प्रतीक आहे, शांतता आणि सत्याचं प्रतीक आहे। आणि म्हणूनच जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र तुल्य राहणार तोपर्यंत या भारताचं स्वातंत्र्य आबाद राहणार आहे, आणि जोपर्यंत स्वातंत्र्य आबादत आहे तिथपर्यंत हा
तिरंगा मोठ्या मानाने या सगळ्या नभामध्ये फडकत राहणार आहे. म्हणूनच या सगळ्या तिरंग्याचा सन्मान करण्याचा वारसा आपल्याकडून पुढच्या पिढीकडे जावा, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जावा, असा प्रयत्न सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर सुरू आहे. आणि आज आपल्याला विशेष आनंद असा वाटतो की आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व, आपले मार्गदर्शक राणेसाहेब हे स्वतः पूर्ण रॅलीमध्ये सहभागी झाले. एकदा जोरदार टाळ्या राणेसाहेबांसाठी व्हायला पाहिजेत. आणि त्यासाठी राणेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य पालकमंत्री आणि सगळ्याच आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या यात्रेमध्ये आपण उपस्थित सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला सगळ्यांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद. मी एक देशभक्त राष्ट्रप्रेमी म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या देशाच्या कानाकोपऱ्यात आपण अशा पद्धतीच्या तिरंगा यात्रा नागरिक म्हणून, देशभक्त नागरिक म्हणून आपण सगळीकडे निघालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आज आपल्या हातामध्ये असलेला आपला तिरंगा झेंडा ही आपली ओळख आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जाल तर तुम्ही स्वतःचं नाव सांगण्या अगोदर मी एक भारतीय आहे हे सांगून तिथे आपली ओळख सांगतात. आणि म्हणून हातात असलेला तिरंगाचा मान आणि त्याचा अभिमान असणं हे प्रत्येक भारतीयाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. जे आमच्या गोखले साहेबांनी उल्लेख केला, आज आपला अखंड भारत दिवस म्हणून आज आपण ह्या दिवसाकडे पाहतो. आपला हा भारत देश हा अखंड म्हणून अखंड असावा, हा हे स्वप्न आपल्यासारख्या प्रत्येक भारतीयांनी पाहिलेलं आहे. आणि मला ठाम विश्वास आहे की परत आपला हा अखंड भारताचा जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची क्षमता आणि धमक ही फक्त ना फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांमध्येच आहे हे मी आवर्जून या निमित्ताने उल्लेख करेन. आज आपण भारतीय म्हणून इथे आज आपण उपस्थित आहोत. हातात असलेला झेंडा आणि आपण जेव्हा भारत माता की जय म्हणतो आणि आपण वंदे मातरम म्हणतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक आपल्या देशाबद्दल असलेला अभिमान निश्चित पद्धतीने पेटताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून आजच्या दिवशी जसं आपण एकत्र आलेलो आहे तसं वर्षाचे 365 दिवस जेव्हा जेव्हा आपल्याला ह्या तिरंग्याबद्दल आपल्याला अभिमान म्हणून, आपल्याला भारतीय म्हणून पुढे येण्याची संधी भेटेल तेव्हा आपल्या पुढे असलेलं पद किंवा डिग्रीचा विचार न करता मी काही असलो, कुठेही असलो त्याच्या अगोदर मी एक भारतीय आहे हे म्हणून आपण उभं राहण्याची आणि आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची असेल हे आवर्जून या निमित्ताने मी सांगेन. सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार. पत्ता सुपर बाजार, मुंबई गोवा हायवे, SM हायस्कूल समोर, कणकवली. आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचा पालकमंत्री नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतलाय. कासार्डे इथं आयोजित तिरंगा रॅलीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. एक देशभक्त नागरिक म्हणून आमच्यासाठी तिरंगा यात्रा काढणं हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सिंधुदुर्गाच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये, गावांमध्ये, तालुक्यामध्ये अशा पद्धतीची यात्रा निघालेली आहे. या यात्रेचं पूर्ण नियोजन आमचे संदीप गावडेजींनी केलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही इथे कुठल्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही, पण एक भारतीय म्हणून सगळे एकत्र येऊन आपला तिरंगा, आमचा जो झेंडा आहे, आमची जी ओळख आहे त्याबद्दल अभिमान दाखवण्यासाठी आम्ही ते आलेलो आहे. राजकीय प्रश्न, जोपर्यंत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना शांत झोप लागू देणार नाही. आम्ही त्यांना सळो की पळो करून सोडू असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं. असं आहे की असे बघता बघता 12 वर्ष झाले ना राजीनामा देण्याची वेळ आली, पण आता राहुल गांधीला लवकरच देश सोडण्याची वेळ निश्चित पद्धतीने येऊन तुम्हाला सांगतो. पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहाजी हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहेत. त्यांना 3 वेळा या देशाच्या जनतेने निवडून दिलेलं आहे. म्हणून राहुल गांधींनी कितीही वल्गना केल्या, कितीही अशा पद्धतीच्या मोठे मोठे स्वप्न पाहिलं तर आमच्या इथून काय राजीनामा होणार नाही, पण पाकिस्तान जाण्याची तिकीट नक्की निघेल.
नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची किल्ली उडवताना ते असं म्हणतात की गळाभट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. असं आहे की त्या गळाभेटीमुळे आपल्या देशाची बाहेरच्या देशांमध्ये किती अभिमान वाढलेला आहे, किती ताकद वाढलेली आहे, कसे संबंध सुधारलेले आहेत, हे कुठल्याच काँग्रेसवाल्यांना कधी कळणार नाही. कारण का काँग्रेसनी फक्त पाकिस्तानशीच गाळाभेट करण्याचं आतापर्यंत काम केलेलं आहे, इस्लामाबादशीच गाळाभेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणामुळेच आज जो काय आपला भारत देश महासत्तेच्या दिशेने चाललाय ते ह्या गळाभेटाचाच परिणाम आहे. म्हणून राहुल गांधी सारख्या कमी बुद्धीच्या व्यक्तीला ते कळणार नाही. शरद पवार यांनी आज ट्विट केलंय की चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांची वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेण्यात यावा असं ते म्हणतात. असं आहे की त्याबद्दल कालच आमचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजींनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की असा कुठलाच उद्योग आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर जात नाहीये. त्यांचे कुठलेही प्रश्न सोडवायचे असतील तर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत. उलट्या गुंतवणुकीमध्ये आमचा महाराष्ट्र आज 1 क्रमांकामध्ये आहे, FDI मध्ये 1 क्रमांकामध्ये आहे. उद्योग खातं, बंदर खातं, प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होते. म्हणून अशी कुठल्याच बातमीवर, अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार. पत्ता सुपर बाजार, मुंबई गोवा हायवे, SM हायस्कूल समोर, कणकवली. आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय. मल्टी स्पेशालिटीला तारीख पे तारीख होतंय, आम्ही व्यत्यय जागा देतो असं मत सरपंच गुणाजी गावडे यांनी आमसभेत मांडलंय. आमचा गाव हायवे लगत असल्यामुळे, कारण आम्ही हायवेला कंटिन्यू असतो आणि जे हायवेला अपघात वगैरे घडतात त्या अपघात संदर्भात सांगायचं म्हणजे थोडक्यात आरोग्यविषयक जे अपघात होऊन ॲक्सिडेंट होतात ते आम्ही हॉस्पिटलमध्ये ज्या पेशंटना जे घेऊन येतो त्या पेशंटना घेऊन आल्यानंतर सावंतवाडी हॉस्पिटलमध्ये म्हटलं कुठल्याही प्रकारची प्रक्रिया म्हणजे त्याचा पूर्ण हे होत नाही. त्यासाठी आम्हाला म्हणजे प्रत्येक 5 मिनिटं झालं की BMCला बांबोळीला पाठवा, असं न होता कुठेतरी आरोग्यविषयक आपली कुठेतरी सुधारणा, नाहीतर जे कित्येक वर्ष चाललेलं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल जे अजून रखडलेले आहे त्या संदर्भात जर आपल्याला जागेविषयी कुठचा प्रॉब्लेम असेल, एक सरपंच म्हणून मी आमच्या गावात एक जागा आहे, आम्ही पण नाही म्हटलं बऱ्याचशा गावाचा आम्ही ठराव करून म्हणजे जे पत्र त्याने बऱ्याचशा गावांचं दिलेलं होतं. तुम्ही येण्यापूर्वी मी सांगितलेलं आहे 20 तारीखला ह्याची फायनल हिअरिंग आहे आणि ती जागा रॉयल फॅमिलीने दोन्ही म्हणजे राजघराण्यांच्या दोन्ही भागाने आपलं एफिडेविट करून दिलेलं आहे की आमची काही हरकत नाही म्हणून तिथं हॉस्पिटल भाई गेली कित्येक वर्ष माझ्या बघण्यात तरी मी सांगतो हे मल्टी स्पेशल 20 तारीखला त्याची तारीख आहे हायकोर्टामध्ये कोल्हापूरच्या. भाई तारीख पे तारीख मत म्हणजे करू नका. किती वर्ष, कारण आम्ही पेशंट बघितले अपघातात पेशंट मेले पण त्या संदर्भात. आणि मागे आम्ही डिलिव्हरीचा एक पेशंट नेला, त्याचा फक्त BP हाय होता, त्याने BMCला बांबोळीला पाठवलं. काय उपयोग मला सांगा हॉस्पिटलचं, काय सुधारणा काय होईल हॉस्पिटल कधीपर्यंत होईल? तुम्ही मल्टी स्पेशल करू नका, पण आहे ते हॉस्पिटल तरी सुधरा. हे बघा त्यांचं म्हणणं आहे की हाय ब्लड प्रेशरचा पेशंट सुद्धा, जरा 1 मिनिट थांबा. सरपंच झालं तुमचं बोलणं, झालं ते तुम्ही द्या त्यांच्याकडे द्या, माईक पुढे सरकवा. हॅलो सर, त्यांनी जे काय सांगितलं त्याची नोंद घ्या. हो सर. आणि हाय ब्लड प्रेशरचा पेशंट कशाला पाठवला पाहिजे BMCला, त्याला GMCला? नाही सर, नाही. जरा बघून घ्या ते. हो सर. चौकशी करा कुठला पेशंट पाठवला ते. हो. आणि तुम्ही असताना तरी निदान असं होतं का म्हणे, कारण नाही तुम्ही सर. स्वतः हार्ट स्पेशालिस्ट आहे. येस सर. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर. नाणोशा ब्रिजला तडे गेल्याचा मुद्दा सागर नाणोसकर यांनी मांडलाय. यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी देखील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
हा बोला ना. तुमच्या माध्यमातून आमच्या गावात एक ब्रिज झालेला नाबार्ड अंतर्गत हो. आणि आता 2 वर्ष पूर्ण झाली तरी आता 8 दिवसापूर्वी त्याला तडे गेले आणि ते खूप धोकादायक ब्रिज झालेलं आहे आणि त्या संदर्भात पीडब्ल्यूडी ने केले का? हो त्या संदर्भात सगळे अधिकारी येऊन गेले, सभापती, पंचायत समिती उपसभापती हे पण येऊन गेले, जिल्हा परिषद सदस्य आमचे येऊन गेले, हा. पण आम्हाला अद्याप कळलं नाही की त्याच्यावर काय कार्यवाही होणार. आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पीडब्ल्यूडी आमच्या ग्रामस्थांना साहेब त्यांनी येऊन नाडोस. तिथे सगळ्यांना सांगायचं आहे की याच्या पुढे ते काय करणार आणि धोकादायक ब्रिज आम्हाला नाही, ते इथं लगेच आपण बघूया. काय झालंय सांगा, त्या ब्रिजची काय परिस्थिती आहे? अरे मी असं करा ना, एक माईक इथं ठेवा. तिथे आहे साहेब, तिथे आहे ना कोणाकडे आहे? मॅडम. तुमचा माईक द्या बघू. होय माईक द्या इथं, अधिकाऱ्यांना द्या माईक. थांबा हो, 1 मिनिट थांबा. तुम्हाला दिलं ना बोलायला. सर पुण्याला लेखी द्या. तुम्हाला सगळ्यांना मिनिट. पेपर आणि पेन दिलेला आहे. सर अधीक्षक अभियंता सरांनी पण सर साईटला व्हिजिट केली. ब्रिजला तडे नाही केलेले, एक्सपान्शन जॉईंट मोठा झालेला आहे. बांधकाम करताना किंवा काही टेक्निकल इश्यूमुळे तिथे थोडं रिपेअर वर्क करणं गरजेचं आहे, जे आता पावसामुळे किंवा पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे करता येत नाही आहे. आपण सर जे ब्रिजचे एक्सपर्ट आहेत त्यांची पण व्हिजिट करून घेतोय. पण मॅडम तुम्ही सांगा त्यांना की फाउंडेशनच्या साईडला ते ब्रिज गेलेलं आहे, म्हणजे ते ब्रिज कोसळू शकतं, नाही. हे तुम्ही सांगून नाही द्या. सर, ते ब्रिज सरकलेलं नाहीये सर. सरकलं नाही आहे पण ते चुकीच्या पद्धतीने काम झालेलं आहे. हा, पण त्यासाठी तर आपण सर रिपेअर करणार आहोत. पण जे एक टेक्निकल एक्सपर्ट आहेत त्यांची व्हिजिट मॅडम आम्हाला रिपेअर नको, ते स्लॅब पूर्ण काढून पुन्हा घालायला पाहिजे. हा, पण जे एक्सपर्ट आहेत त्यांची व्हिजिट करून त्यांचे सर मार्गदर्शनाखाली ते काम करावं लागणार आहे. पण आता सर पावसाची लेवल पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे डिटेल इन्स्पेक्शन करता येत नाही आहे. ते एक थोडं पाणी कमी झालं की आपली एक्सपर्ट टीम येते सर व्हिजिटसाठी. त्यांना एक्सपर्ट टीम येऊन दे, त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यावर निर्णय घेऊ आपण. सर एक्सक्यूज मी, मला या विषयासंदर्भात बोलायचं आहे. हा, उपनगराध्यक्ष बोलतात. जर एखादा असा विषय असेल आणि अधिकारी जर संपूर्ण सभागृहासमोर अशा प्रकारे उत्तर देत असेल, रिस्पॉन्सिबिलिटी घेत नसेल आणि तो ब्रिज चुकीच्या पद्धतीने झाला म्हणून तर आता डायव्हर्शन झालंय ना. मग डायव्हर्जन कशामुळे झालं, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कोणी काम केलं, कसं चुकीचं झालं, त्याची जर शहानिशा होत नसेल आणि आपण पुढे जाऊ तर दिस इज नॉट फेअर ना. ॲब्सोल्युटली रॉंग आहे. बरोबर आहे. नॉट फेअर. मग जर आपण डायव्हर्जन देतो आणि ते आता साईडने जर आता रस्त्याने जातो तर झालेलं ब्रिज हे चुकीच्या पद्धतीत झालंय. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यावर काय कारवाई होणार, त्याचं एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा हे त्यांची बाजू घेत आहेत आणि त्यांना सेफर साईडने त्यांना सेफ करतायत. दिस इज रॉंग. सर ठेकेदारची बाजू घेत नाहीये, ठेकेदारावर पण कारवाई करणं चालू आहे. मॅडम इंजिनियरवर पण व्हायला पाहिजे तुमच्या, कारण इंजिनियरने काय केलं बघितलं नाही का, ते कुठे स्ट्रक्चर झालं काय झालं ते इंजिनियर झोपलेले. एक लक्ष. मॅडम तो जो पिलर होता ना त्याच्या मधोमध तो स्लॅब यायला पाहिजे होता, तो एक साईडला गेलाय. ते इंजिनियर्स पण पाटील साहेब पण होते, आम्ही सगळे तिथे होतो, तर ते पूर्ण एका साईडला गेलेलं आहे. ते अशी कॅज्युअली उत्तरं नको हा सभागृहात. हे कॅज्युअल उत्तर झालं, तुम्ही एक्सप्लेन करायला हवं. कॉन्ट्रॅक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. काय चाललंय, होऊन गेलं सगळे. आणि साहेब दुसरा प्रश्न आहे माझा, यावर त्यांच्याकडे उत्तरच नसणार आहे. त्यांनी उत्तर गावात येऊन ग्रामस्थांच्या समोर द्यायचं आहे. आणि आम्ही मला सांगा की त्या ठिकाणी आता डायव्हर्शन काढले का? नाही सर, ब्रिजवरूनच ब्रिजवरूनच केलं आहे. सुरू आहे ना वाहतूक. म्हणजे आपण सर हेवी वाहतूक बंद केली आहे. एक साईडची एक छोटी वाहतूक आता सध्या चालू आहे ब्रिजवरून. डायव्हर्जन नाही दिलेला. नाही, पण तुम्ही साहेब आता पुढे धोकादायक काय आहे. करणार आहे त्याच्या संदर्भात? पुढे सर आपण ठेकेदारावर पण ऍक्शन घेतोय. पण सर जे एक्सपर्ट टीम आहे त्यांची व्हिजिट झाल्याशिवाय आपण पुढची उपाययोजना नाही करू शकत. एक्सपर्ट टीम मॅडम कुठनं येणार आहेत, अमेरिकेवरनं? कधी? जरा 1 मिनिट, असं करू नका. सर त्यांच्याशी जरा 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. कधी येणार आहे सांगा. सर जे डिझाईन सर्कलचे अधीक्षक अभियंता आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांच्याशी आमची सर कम्युनिकेशन झालेलं आहे. ते 13 तारखेला येणार होते, पण तिथे पाण्याची लेवल जास्त असल्यामुळे सर डिटेल इन्स्पेक्शन करता येत नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं आलं की थोडी पाण्याची लेवल कमी होऊ द्या, आम्ही व्हिजिटला येतो. मग सर 15 दिवसात सर व्हिजिट त्यांची अरेंज करतो. भाई विथ ड्यू रिस्पेक्ट, भाई एक्सक्यूज मी, विथ ड्यू रिस्पेक्ट, जर भाई अशा प्रकारचं काम होत असेल तर त्यांच्याकडनं सभागृहात तशा प्रकारे उत्तर यायला पाहिजे होतं भाई, की कॉन्ट्रॅक्टर असं केलं किंवा काय जे झालं ते प्लीडिंग व्हायला होतं. हे मिसप्लीडिंग होत आहे.
आणि अशी जर कामं भाई आपल्या पूर्ण मतदारसंघात चुकीच्या पद्धतीने होत असेल, आपण पैसे आणणार, कामं चालू होण्याच्या अगोदरच ती बिघडणार, ऑब्विसली अलिगेशन आपल्यावर येते भाई, आपलं नाव खराब होतं याच्यात. का कॉन्ट्रॅक्टरांचे आपण लाड करावे, कशासाठी, काय गरज आहे? एक तुम्ही असं करा साहेब अजून एक ऐका माझं, त्याच ब्रिज संदर्भात यांनी ब्रिज कम बंधारा दिला, म्हणजे आमचा जो जुना बंधारा होता तो पडला, वाहून गेला यांचं काम चालू असताना. नंतर त्यांनी दुसरा ब्रिज बंधारा घातला, तो ब्रिजच्या खालीच घातला, म्हणजे त्याच्यावर माती घालायला पण लोकांना हे नाही, जागा नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळे तो निधी तिथेच फुकट गेलेला आहे. आणि दुसरे काल जेव्हा ते आले तेव्हा ते विचारतात मला अधिकारी की आम्ही इथनं खाली त्या ब्रिज कम बंधाऱ्यावर जाऊ शकतो का. मग हे तुम्हाला तेव्हा कळत नव्हतं, ज्यावेळी तुम्ही तो बंधारा घातला तेव्हा आम्हाला ते सांगत होतं त्याच्यावर तुम्ही माती घालून बंधारा बंद करू शकता, पण आता त्यांना उतरायला तिथे जागा नाही आहे. नाही, आता बघा, शेवटी तिथं दुसरा बंधारा मंजूर आहे असं उपसभापती म्हणताय, तर टेंडरिंग झालं. जरासं पाणी कमी झालं की तुम्ही दुसरा बंधारा करून घ्या आणि ह्या सगळ्या कामाची चौकशी लावा हो सर, नक्की. आणि कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई हो करा. सर, रिपोर्टिंग केलेलं आहे सर त्या पद्धतीने. ठीक आहे. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील उपोषणकर्ते आणि विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधलाय. प्रत्येक प्रकरणाची वस्तुस्थिती समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देत नागरिकांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यातील विविध भागातील एकूण 110 नागरिकांनी आपल्या विविध मागण्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या होत्या. त्यापैकी 11 प्रकरणांवर कार्यवाही पूर्ण झाली असून प्रलंबित प्रकरणांबाबत संबंधित नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात आपली बाजू मांडली. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक विषयाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश पालकमंत्री राणे यांनी दिलेत. प्रशासकीय कार्यवाही आवश्यक असलेल्या प्रकरणांमध्ये नियमांच्या चौकटीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तोडगा काढावा, नागरिकांना त्यांच्या प्रकरणाची वस्तुस्थिती आणि कार्यवाहीची माहिती द्यावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या थेट संवादामुळे अनेक नागरिकांना आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली. संबंधित विभागाकडून प्रश्नांची दखल घेत कार्यवाही करण्याचे निर्देश मिळाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकाटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर. कणकवली शहरात सुरू असलेल्या विशेष SIR प्रक्रियेतील आक्षेपांबाबत अखेर कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याशी चर्चा झाली. या प्रक्रियेबाबत हरकती असल्यास त्या 24 ऑगस्ट पासून घेता येतील असं देशपांडे यांनी सांगितलंय. मात्र शहरात 900हून अधिक मतदार बोगस असल्याचं आमच्या निदर्शनास येत आहे. याबाबत संबंधितांकडून ठोस आश्वासन मिळत नसल्यानं आपण उपोषणास बसणार असल्याचा इशारा संदेश पारकर यांनी दिलाय. खरं तर या SIRच्या संदर्भामध्ये गेली ही जेव्हा निवडणूक विभागाचा आयोगाचा जेव्हा कार्यक्रम सुरू झाला त्या दिवसापासून कणकवली शहरातल्या अपात्र मतदारांच्या नोंदणीबाबत सातत्यानं आवाज उठवण्याचं काम केलं. जवळजवळ 4 वेळा पत्रव्यवहार केला आणि आज 5वा पत्रव्यवहार या संपूर्ण यंत्रणेशी त्या ठिकाणी केलेला. खरं तर या सगळ्या मागणीमध्ये माझी भूमिका अशी होती की 2022 चे जे मतदार आहेत हे मतदार तुम्ही ग्राह्य धरून किंवा त्याचं मॅपिंग धरून तुम्ही मतदार यादी त्या ठिकाणी बनवतात, तर त्याच्याऐवजी ज्यावेळी पूर्वीची SIR झाली त्या SIR नंतर आता होणारी SIR म्हणजे सखोल
पुनर्निरीक्षण या मतदार यादीचं व्हावं आणि योग्य पात्र मतदार हा त्या ठिकाणी मतदार व्हावा, ह्या त्याचा मागचा उद्देश आहे. जनतेचे पैसे याच्यावर खर्च होतात, शासनाची यंत्रणा त्या ठिकाणी याच्यावर काम करते आणि याच्यामधनं चांगलं काम व्हावं, योग्य काम व्हावं, ही त्या ठिकाणची आमची आतापर्यंतची भूमिका आहे. आता जवळजवळ या संपूर्ण यादीमध्ये जवळजवळ 12 जे आपले बूथ आहेत, या 12 बूथामध्ये जवळजवळ आपण 7 बूथांवर त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 291 मध्ये 216 मतदारांचा आक्षेप आहे, ते अपात्र आहेत अशी आमची भूमिका आहे. 297 मध्ये 57 आहे, 286 मध्ये 107 आहे, 294 मध्ये 16 आहे, 287 मध्ये 150 आहेत, 296 मध्ये 79 आहेत, 289 मध्ये 108. जवळजवळ 7 बूथवर वॉर्डवर 733 जे मतदार आहेत, हे मतदार हे अपात्र आहेत. म्हणजे त्यांचा जो रहिवास आहे हा आहे माझ्या या कणकवली शहरामध्ये त्या ठिकाणी दिसत नाही. त्याची त्यांनी त्या ठिकाणी पंचयादी घालावी. तो मतदार जर आम्हाला त्या ठिकाणी मिळत नसेल तर यांना त्या ठिकाणी फॉर्म भरताना कसा मिळतो हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर अनेक असेसमेंट ज्या घरपत्रक उत्तर आहेत त्या घरपत्रक उत्तरामध्ये अनेक नावं त्या ठिकाणी भरलेली आहेत. म्हणजे प्रत्यक्षात आंबोजकर जर नाव असेल तर 30 गाडीगावकर त्या ठिकाणी मतदार आहेत. जर त्या ठिकाणी पवार असेल पत्राशेडमध्ये शेकडो मतदार त्या ठिकाणी या अशा पद्धतीने बोगस भटक्या समाजातले असतील तर अशा पद्धतीने बोगस मतदार प्रत्येक वॉर्डामध्ये त्या ठिकाणी भरलेले आहेत. आणि म्हणून याबाबतची मागणी सातत्यानं त्या ठिकाणी मी केली आणि मी त्यांना सांगितलं होतं की 13 तारीखपर्यंत तुम्ही याबाबतचा आमच्याशी चर्चा करा. कालही 1 तास तहसीलदारांनी याबाबत चर्चा केली, आताही त्या ठिकाणी 1 तास चर्चा याबाबतची झालेली आहे. त्यांनी आमच्या सगळ्या जे आम्ही 733 अपात्र मतदारांची जी यादी आहे ही यादी त्यांच्याकडे दिलेली आहे. त्यांनी त्याचा आपण योग्य तपास करतो असं त्या ठिकाणी सांगितलं. बीएलओशी याबाबत चर्चा करतो, कारण अजूनही 2 दिवस 17 तारीखपर्यंतची मुदत आहे आणि 17 तारीख नंतर या सगळ्या फॉर्म भरल्यानंतर मग आक्षेप असेल हरकती असतील याबाबतची त्या ठिकाणी कार्यवाही जो निवडणूक आयोगाचा जो प्रोग्राम आहे तो त्या ठिकाणी पूर्ण होईल. पण तरी सुद्धा आम्ही याबाबत जे 5 मुद्दे आहेत म्हणजे कायदेशीर जो वास्तव्याचा जो आधार आहे हा आधार त्या ठिकाणी त्या नियमाबाबत त्या ठिकाणी सांगितलेला आहे. अनेक जो कायदा आहे ज्या कायद्यामध्ये जर एखादा खोटी माहिती देत असेल तर ती खोटी माहिती सिद्ध झाल्यास त्याला त्या ठिकाणी 1 वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे असे अनेक सगळे कायदे म्हणजे पंचयादी त्या ठिकाणी करणं, सामान्य रहिवास वास्तव्याचा दाखला त्या ठिकाणी दाखवणं, अशा पद्धतीच्या कायद्याची तरतूद असते. आणि असं असताना सुद्धा जर त्या ठिकाणी हे सगळं जर अयोग्य मतदारांची जर नोंद यादीमध्ये होत असेल तर हे चुकीचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. ही वस्तुस्थिती माझ्या कणकवली शहरातली या निमित्तानं तहसीलदारांच्या समोर निवडणूक ते आयोगाचे अधिकारी आहेत आताच्या स्तरावर ERO म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे. म्हणून त्यांच्याकडे ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी जे काही चुकीचं आहे हे त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि जवळजवळ 5वं पत्र आहे. याबाबत मी माननीय महसूल मंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना पण भेटलेलो आहे, प्रांताधिकाऱ्यांना पण भेटलो, तहसीलदारांना पण भेटलेलो आहे आणि याबाबत बीएलओना त्या ठिकाणी सांगितलं आहे. परत एकदा हा जो काय पत्रव्यवहार आहे हा पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी करेल, प्रांतांकडे करेल आणि याबाबत न्याय मिळण्यासाठी लढाई जी आहे ती लढाई लोकशाही मार्गाने पण असेल, कायदेशीर मार्गाने सुद्धा त्या ठिकाणी ही लढाई आम्ही लढणार आहोत. आणि जो पात्र मतदार आहे तो त्या ठिकाणी असला पाहिजे याच्याबद्दल आमचं दुमत नाही. पण जो अपात्र मतदार आहे ज्याची बोगस मतदार नोंदणी झाली आहे, बेकायदेशीर झालेली आहे, ती नोंदणी मात्र या मतदार यादीतनं गेली पाहिजे. ही लढाई आमची त्या ठिकाणी आहे. मी सातत्यानं आपल्याला सांगितलं 13 ऑगस्टच्या पत्रामध्ये हे जे पत्र आहे ह्याच्या आधीचं याच्यामध्येच मी दिलेलं होतं की मी उपोषणाला बसणार आहे आणि मी याच्यावर उपोषणाला बसणार 15 ऑगस्टला हे मी सांगितलेलं आहे आजही. आणि मी काय उपोषण आज करत नाही, मी अनेक उपोषणं केलेली आहेत, अनेक आंदोलनं केली आहेत, तर त्याला मी प्रूव्ह झालेलो आहे. पण ज्या ठिकाणी चर्चा होऊन मला जर त्या ठिकाणी यामध्ये काय नेमकं करायचं आहे ही भूमिका शेवटी मी ठरवणार. आंदोलन करणारा मी आहे, उपोषण करणारा मी आहे आणि मी आतापर्यंत मी आजच उपोषण करतो असं नाही किंवा मी आजच आंदोलन करतोय. तुम्ही साक्षीदार आहात. अनेक आंदोलनं मी केली, अनेक उपोषणं केली, अनेक लोकांनी मला विरोध करून सुद्धा त्या ठिकाणी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली. जाता जाता एकच सांगतो, ज्या सासोलीसाठी मी आंदोलन केलं 2025च्या दरम्यान त्या सासोलीचा विषय आज महसूल मंत्र्यांना टाळला आणि त्याची चौकशी लागली. ज्या सिंधुदुर्गाचा टोल मुक्त व्हावा, सिंधुदुर्ग आसियाना टोल मुक्त व्हावा म्हणून आंदोलन छेडलं, अनेक आंदोलनं केली, त्याला सिंधुदुर्गाला टोल माफी द्यावीच लागली. म्हणजे जी मी आंदोलनं केली ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक माझ्या कणकवली शहरामध्ये गटारात होऊ नये, ते स्मारक पंचायत समितीच्या समोरची जी जागा आहे त्या ठिकाणी व्हावं, तिथंच त्या ठिकाणी आज होतंय. म्हणजे माझी लढाई ठीक आहे,
मी लढतोय, जे माझे मुद्दे आहेत ते कालांतराने पटतील, आज पडत नसतील, पण माझी लढाई ही त्या ठिकाणी जनतेच्या भावनांची आहे, लोकांच्या ज्या मनातल्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदनाची माझी लढाई आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की माझ्या कणकवली शहरातला जो उद्याचा लोकप्रतिनिधी जो ठरवणार आहे हा माझ्या कणकवली शहरातला वास्तव असणारा, रहिवास असणारा हा मतदार त्या ठिकाणी असला पाहिजे. दुसऱ्या गावातला येऊन माझ्या गावातला लोकप्रतिनिधी ठरवता कामा नये, किंवा माझ्या गावातला माणूस दुसऱ्या गावाचा लोकप्रतिनिधी ठरवण्याचा त्याला अधिकार असता कामा नये. तो त्या गावचा रहिवासी असला पाहिजे, त्याचं वास्तव्य असलं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी जर पंचायती त्या ठिकाणी घातली पाहिजे. जे कायदे आहेत SIR करण्यामध्ये जी शासकीय यंत्रणा जे नियम आहेत त्या नियमांचा योग्य उपयोग, हा वापर हा BLOनी करावा आणि तशा पद्धतीची योग्य मतदार यादी त्या ठिकाणी बनवावी, हाच या मागचा त्या ठिकाणी हेतू आहे. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. सावंतवाडी टर्मिनसला तिलारीतून पाणी द्यावं अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे मिहिर मटकर यांनी केली. यावर उपसभापती गौरव मुळीक यांनी मळगाव, नेमळे, वेत्ते भागासही या योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी लक्ष वेधलं. आमसभेत नेमकं काय घडलंय पाहूया. नवीन 3 गाड्या आणि नवीन 1 गाडी तुमच्या पाठपुराव्यामुळे आणि फडणवीस सरकारच्या पाठपुराव्यामुळे आम्हाला मिळाल्या, ह्याच्यासाठी मी तुमचे आभार मानतो. डायरेक्ट विषयावर येतो. साहेब, आपल्याला जे तिलारी धरणातनं पाणी मिळणार आहे ह्या टर्मिनसच्या बांधकामाला आणि ह्या रेल्वेसाठी पाणी जे मिळणार आहे, साहेब त्या पाण्याचा प्रोजेक्ट हा आपण सांगू शकाल का, किंवा प्रशासन आपल्यासमोर जाहीर करू शकेल का? MGPला सूचना कोण आहे? तुम्हाला त्यांनी प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे. काय परिस्थिती आहे सांगा आता. मीटिंग आपण त्या दिवशी घेतली, साहेबांनी सांगितलं की हा प्रस्ताव तुम्ही नाबार्ड मधून द्या म्हणून. मग तुम्ही पाठवला का? आमचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात आम्ही सबमिट करतोय साहेब, रिवाइज करून. न विसरता करा. हे बघा, शेवटी लोकांना आपल्याला फेस करायला लागतं. मी प्रत्येक वेळेला मीटिंग घेतो, सगळं ठरवून घेतो, पुन्हा मग ते राहतं. आपण निश्चितपणे ते केलं पाहिजे. पुढच्या आठवड्यात जर तुम्ही नाही दिला तर जबाबदार कोण? नाही, जबाबदार आम्ही नक्की 100% करतो. दुसरं म्हणजे साहेब, आपल्या MTDC मार्फत 3.33 कोटीचा निधी हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडून आहे. तर तुम्हाला कोकण रेल्वेने 7.20 कोटीचा निधी मागितलेला, तर आपण त्या 3.33 कोटी निधीचं काय करू शकतो का, किंवा त्या 3.33 कोटी निधी लवकरात लवकर मीटिंग मध्ये हा विषय चालेल. साहेब, तुमचं पुन्हा एकदा आभार की तुम्ही आमच्या 5 वर्षाच्या युवा शक्तीच्या लढ्याला न्याय दिलात. धन्यवाद. तिलारीची जी पाणी योजना आहे त्याच्या संदर्भात मी म्हणजे बोलणं पण झालं होतं की त्या पाणी योजनेत म्हणजे जी तुम्ही मळगाव पर्यंत आणणार आहात, जरा खाली बसून घ्या, सगळे खाली बसून घ्या. मळगाव पर्यंत आणल्यानंतर ती लाईन तिथून पुढे नेमळे, तळवडे, आपला वेतीये, ह्या जे गाव आहेत जिथे पूर्ण साधारणतः आम्हाला 10 फुटाला बसाल्ट भेटतो. त्यामुळे पाण्याची जी ग्राउंड वॉटर लेवल आहे ती साधारणतः सध्या 300-350 फुटावर गेलेली आहे. आणि गव्हर्नमेंटच्या ज्या बोरवेल्स होतात पाणी टंचाईच्या, त्या 60 मीटर म्हणजे 200 फूट होतात. तर त्या सुद्धा यावर्षी नेमळ्यामधल्या 4 बोरवेल फेल गेल्या पाणी टंचाईच्या. साहेब, एवढी मोठी पाणी टंचाई आहे आमच्याकडे. आणि मी तुम्ही आश्वासन आम्हाला दिलं होतं इलेक्शनच्या वेळेस की ह्या सगळ्या गावांना तिलारीचं पाणी देणार म्हणून. मळगाव आणि नेमळे पण म्हटलं होतं. नेमळेला पाणी नाही आहे का? जे हा याच्यामध्ये आहे ना, ती धरलेली आहे. जे आता नाबार्डचं धरलं त्याच्यामध्ये ती आहे. वेती आणि नेमळे त्याच्यामध्ये नाहीये. नेमळे आहे ना, नेमळे धरलेलं आहे. नेमळे धरले. वेत्तेचं अजून काय तिने आम्हाला सांगितलं नाही. वेतीय नाहीये त्याच्यामध्ये. वेतीय ते वाटेतच लागतं ना. मग त्याला काय, त्याला एक कनेक्शन काढून द्या. बाकीचं त्यांना JJMच्या टाक्या वगैरे असतीलच ना, कनेक्शन तेवढं काढून द्या. साहेब, एक विनंती होती की आम्ही जे काही 4-5 लोकप्रतिनिधी तिथले आहोत, जर यांनी आमच्याशी किंवा ग्रामीण पाणी पुरवठा राणे साहेबांना याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे, तर आम्हाला जर विचारलं तर त्या योजनेला व्यवस्थित आपण गती देऊ शकतो. फक्त एकच आहे, कॉस्ट सुद्धा कमी ठेवली पाहिजे, कारण ते आता गेली पाहिजे ह्याच्यात. ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77.
सावंतवाडीची आमसभा 9 वर्षांनी पार पडली. यावेळी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर आमदार दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बऱ्याच वर्षांनंतर आमसभा सावंतवाडीत झाली आणि नवीन बॉडी आल्यानंतर लगेच आज सभा झाली. त्या सभेत अनेक विषय आले. त्यात प्रामुख्याने मल्टी स्पेशालिटीचा मुद्दा आला, ग्रामीण भागातला आरोग्याचा मुद्दा आला, समाधानकारक उत्तरे तुम्ही दिली. काय सांगाल? मल्टी स्पेशालिटीचं केस ही येत्या 17 तारीखला कोल्हापूर बेंचमध्ये आहे आणि 17वरून ते 20वर जाण्याची शक्यता आहे. आणि दोन्ही जे राजघराण्यातले भाग आहेत दोघांनीही आपली ॲफिडेविट दिलेली आहे की हे मल्टी स्पेशालिटी त्या जागेवर करायला हरकत नाही. त्याची आता किंमत वाढते. वाढलेल्या किमतीला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव हा मुंबईला पाठवण्याबद्दल आरोग्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे. लवकरच हा प्रस्ताव आरोग्यमंत्री महोदयांकडे जाईल आणि त्याच्यानंतर याचं पुन्हा निविदा काढायला लागेल, कारण पूर्वीची निविदा ही कमी रकमेची होती. त्यामुळे नव्याने निविदा काढायला लागेल आणि त्याच्यानंतर हा प्रस्ताव मान्य होईल. ज्या कमी डॉक्टर्सची संख्या आहे ते डॉक्टर्स येत्या आठवड्यामध्ये देण्याचं मान्य हे आरोग्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते सुद्धा 8-15 दिवसामध्ये डॉक्टर्स उपलब्ध होतील अशी आम्ही अपेक्षा करतो. यात अजूनही काही मुद्दे आले तर शक्तीपीठ महामार्गाचं असेल, आजगाव मायनिंगचं असेल आणि त्याचबरोबर इको सेन्सिटिव्ह झोन, यावरही आपण सकारात्मक काही भूमिका घेतली, ठरावही घेतली. आजगावच्या संदर्भात ज्या लोकांच्या भावना आहेत या शासनाला कळवण्याच्या संदर्भातला ठराव घेतलेला आहे आणि ते आम्ही निश्चितपणे त्या भावना कळवू, जेणेकरून त्या भागामध्ये दुसरा कुठलाही प्रकल्प आणावा, परंतु मायनिंग आणू नये. आजगावच्या लोकांचा त्याला विरोध आहे. या भावना आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी कळवू. बांद्यातल्या लोकांचा मोठ्या प्रमाणात विरोध हा शक्तीपीठ महामार्गाला आहे आणि शक्तीपीठ महामार्ग हा मळगावला जोडला जावा अशी आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा सर्वे करण्यासाठी ड्रोनची परवानगी मागितलेली आहे. मी आता परत SP साहेबांशी बोलेन आणि ही परवानगी देण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा विनंती करू. इको सेन्सिटिव्हला 27 तारीखला हे नोटिफिकेशन निघालेलं आहे. आपल्याला 60 दिवसाच्या त्याच्यावर ऑब्जेक्शन्स द्यायला लागतील. सावंतवाडी शहराचा त्याच्यामध्ये समावेश करू नये असं महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला कळवलेलं होतं. तरी पण या यादीमध्ये पुन्हा सावंतवाडी शहराचं नाव आलेलं आहे. ते वगळण्यात यावं आणि ज्या ग्रामपंचायतींना इको सेन्सिटिव्ह नको असेल त्यांनी 60 दिवसाच्या आत आपले ऑब्जेक्शन्स सरकारला कळवायला लागतील. उपसभापतींनी एक जी मागणी केली की ते तिलारी योजनेचं जे पाणी आहे ते मळगाव, नेमळे, वेती या गावांना मिळावं, टर्मिनल्ससाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. त्या संदर्भात पाणीपुरवठा मंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की याचं एस्टिमेट करून नाबार्डमध्ये हा प्रस्ताव पाठवावा. त्याप्रमाणे येत्या 4-5 दिवसामध्ये हा प्रस्ताव नाबार्डसाठी मुंबईला पाठवण्यात येईल. शहराच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं म्हणजे मायकल डिसोजा जे कोलगावचे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी कचरा आणि पाण्याच्या प्रश्नावरून नगर परिषदेला इशारा दिला आहे. जर त्या गावांना तिथे प्राधान्य दिलं नाही तर ते बंद केलं जाईल असा इशारा दिला आहे. नाही, पाणी बंद होणार नाही कारण आमची स्वतंत्र लाईन आहे, परंतु कोलगाव आणि सावंतवाडीने एकत्रित मिळून ही योजना चालवण्याची आवश्यकता आहे. काही पाणी हे कोलगावला देण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात निश्चितपणे आम्ही पूर्वीच्या काळात ठराव केलेला आहे. मी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी बोलेन आणि कोलगाव आणि कुणकेरी दोन्ही गावांना पाणी पुरवठा करण्याच्या संदर्भात त्यांना विनंती करेन. MSEBच्या संदर्भात आमची बोर्डीकर मॅडमशी चर्चा झालेली आहे. आम्हाला नवीन 100 ट्रान्सफॉर्मर ते देत आहेत. आंबोली चौकूच्या वेगवेगळ्या लाईन्स काढण्याचा निर्णय झालेला आहे आणि वारंवार लाईट जात असल्यामुळे इथं असलेल्या झाडांची संख्या लक्षात घेता इथं अंडरग्राऊंड 33 kV करण्याचा संदर्भातला प्रस्ताव त्यांनी पाठवायला सांगितलेला आहे. हा प्रस्ताव 110 कोटीचा शासनाकडे गेलेला आहे. लवकरच मी महाजन साहेबांची भेट घेईन आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणून ह्याला पैसे देण्यात यावी अशी त्यांना विनंती करेन. एक असं आहे की बांधकाम विभागाचं काम हे खूप व्हास्ट असतं आणि त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी आपण बघितलं की एका ठिकाणी ब्रिजच्या संदर्भात काही अडचणी आलेल्या होत्या तर त्या संदर्भात ॲक्शन घेण्याचे मी निर्देश दिलेले आहेत. परंतु ज्या ज्या ठिकाणी इतर लोकांच्या मागण्या होत्या, कुठे बॅरिकेटिंग करावं, तिथं क्रॅश गार्ड बसवायला लागतात,
ते सर्व करून घेण्याच्या संदर्भातल्या सूचना ह्या विभागाला दिलेल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि पंतप्रधान ग्रामसडक योजना याच्यामध्ये पैसे मंजूर आहेत, परंतु कामं कॉन्ट्रॅक्टरमुळे झालेली नाही आहे. ती कामंसुद्धा करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काही आमसभेमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की जेव्हा भीक मागणं आंदोलनासंदर्भात एक नागरिक बोलले त्यावेळी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही नाही, मुळातच असं करणं, असं बोलणं हे चुकीचं होतं. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ह्याला काहीही नाही आहे. वेळोवेळी ज्याला पैसे लागतात मी वेळोवेळी उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळे भीक मागो आंदोलन करणं असं म्हणणं हे मुळात चुकीचं आहे. आपण आपल्या मागण्या निश्चितपणे मांडल्या पाहिजेत. त्या मागण्या योग्य असतील तर त्या मंजूरसुद्धा होतील, परंतु मांडण्याची एक सभेशास्त्राची एक पद्धत असते. त्या पद्धतीचं उल्लंघन होता कामा नये असं मला वाटतं. श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. पंढरीनाथ राऊळ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबाबतचा मुद्दा आमसभेत उपस्थित केलाय. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी उत्तर दिलंय. पाहूया. व्यासपीठाला नमस्कार. आमच्या सिरसिंगे गावामध्ये धरणाचं काम गेली 20 वर्ष बंद आहे. त्याचबरोबर ओळीसारख्या छोट्याशा गावात एक मिनी धरण मंजूर झालं. 2 वर्ष काम चाललं. दोन्ही धरणांचं काम आज पूर्णपणे बंद आहे साहेब. सध्याचा पावसाळा जर पाहिला तर पाऊस खूप कमी प्रमाणात होतो आहे आणि ती जर धरणं झाली पूर्ण तर सावंतवाडी तालुक्याचा 80% पाणी प्रश्न पूर्णपणे निकाली होऊ शकतो. कारण संपूर्ण विहिरी नळ योजनेच्या ह्या नदीच्या दोन्ही साईडला आहेत आणि पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवायचा असेल तर भाई खूप लक्ष घालून ही दोन्ही धरणं पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर मडगावकर साहेबांनी जो आत्ता विषय मांडला की धवळकी सांगेली रस्ता, सांगेली मेन जे ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बाजूला समोरचं जे बांधकाम आहे ते आज अर्धा भाग कोसळलेला आहे. 8 ते 10 हजार लोकवस्ती पुढे आहे. आज किंवा उद्या परिस्थिती जर भाई तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोकांना जाऊन पाहिलात तर खूप कठीण परिस्थिती आहे. नुसते 2 बॅरल त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. कधीही तो रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो. तरी तातडीने उपाययोजना करून त्याला जे कोसळलेला भाग आहे त्याला मुळापासून बॅरल लावून ते सुरक्षित करावं अशी मी आजच्या दिनी विनंती करतो. त्याचबरोबर भाई आमच्या सांगेलीमध्ये PSC आहे. PSCमध्ये 2 डॉक्टर आहेत. दोन्ही डॉक्टर BAMS आहेत. आंबोलीपासनं त्या एरियात कुठच्याही भागात जर अपघाती मृत्यू झाला तर PM करताना आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तुम्ही तिथे एक MBBS डॉक्टर देण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर भाई त्या ठिकाणी शिपाई पद रिक्त झाल्यामुळे आज अक्षरशः आम्हाला त्या ठिकाणी लॉक घालण्याची पाळी येते. कारण रात्रीच्या वेळी शिपाई नसतो. पेशंट आल्यानंतर डॉक्टरांना उठवावं लागतं अशी ही परिस्थिती आहे. तर आपण त्या ठिकाणी लक्ष घालून अध्यक्ष कामत साहेब पण आहेत ताबडतोब त्या ठिकाणी शिपाई देण्याची व्यवस्था करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. त्याचबरोबर आज शेतकरी एवढे हवालदिल झाले आहेत की जंगली जनावरांचा एवढा त्रास आहे की अक्षरशः गवारेडे हे घरापर्यंत यायला लागलेले आहेत. आज जर तुम्ही पाहिलात वस्तीमध्ये गवारेडे भातशेतीचं नुकसान करतायत. फॉरेस्टवाल्यांकडे कल्पना दिली तर ते सांगतायत की नुकसानीचे पंचनामे करूया. पण ग्रामीण भागाचा जर विचार केला तर संभाईक जमिनी असतात. एका सातबारामध्ये 10 नावं असतात. 5 जण मुंबईला असतात. त्यांची संमती घेणं खूप कठीण होतं. तर फॉरेस्ट विभागाला कळवून त्या गवारेड्यांचा थोडाफार बंदोबस्त करावा. किंबहुना जे फॉरेस्टचं जंगल आहे आणि ग्रामीण भागातील जे मालकी जमिनी आहेत त्या ठिकाणी सोलरचं कंपाऊंड असेल किंवा मोठा चर मारून त्या जनावरांना किंबहुना फॉरेस्टमध्ये थांबतील अशी व्यवस्था करावी अशी मी या आमसभेच्या निमित्ताने विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या या धवळकी सांगेली रस्त्याला तसाच एक पर्यायी रस्ता कलंबिस्त ओळीये मार्गे देवसू मार्गे दाणोलीपर्यंत झालेला आहे. त्या रस्त्यावर कलंबिसला एक पूर्वीचा कॉजवे आहे. तो पाईपचा आहे आणि ती नदी वेरले मोठी नदी आहे. त्या पाईपला झाडं लागतात आणि तसंच पाणी वर येतं. जसं किर्लोस्कर साहेबांनी सांगितलं गोलेवाडीच्या रस्त्याला पाणी येतं त्याच पद्धतीत त्या कलमिसच्या कॉजवेवर
वर्षातनं 10 ते 15 वेळा पाणी येतं आणि त्या ठिकाणची वाहतूक थांबते. तर त्या ठिकाणी ते पाईपच्या ऐवजी एक मोठं ब्रिज व्हावं अशी मी आजच्या दिनी विनंती करतो. त्याचबरोबर ग्रामीण भागामधील आमचं एक सांगेली गिरिजनात जे हायस्कूल आहे आणि ज्युनियर कॉलेज आहे, त्या कॉलेजला त्या काळी कायमस्वरूपी विनाअनुदानित म्हणून मान्यता मिळालेली आहे. ग्रामीण भागातील बरीचशी मुलं त्या कॉलेजचा उपयोग घेतात, पण भाई त्या ठिकाणी ग्रँड नसल्यामुळे पालकांना फी आकारावी लागते आम्हाला आणि त्या फीतनं शिक्षण द्यावं लागतं. तर तुम्ही मंत्रालय स्तरावर पूर्णपणे त्याचा विचार करून, तुमच्याकडे मी प्रस्ताव पण दिलेला आहे, तर तुम्ही विचार करून ते आमचं कॉलेज अनुदानित तत्वावर कसं येईल याचा विचार करावा. जरूर या आमसभेच्या निमित्ताने ज्या विषय मांडलेले आहेत ते विषयपत्रिके घेऊन पुढील वर्षात त्याला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो आणि धन्यवाद. सभापतींना तुम्ही जो विषय मांडला साहेब, PSCचा जो विषय आहे ते सन्मानित जे आपले डॉक्टर आहेत ते आता सन्माननीय आरोग्यमंत्र्यांनी जे मंजूर केलेले आहेत ते आल्यानंतर सांगली आणि आंबोलीला ते डॉक्टर दिलेच जातील. त्याचप्रमाणे सांगलीला आणि आंबोलीला जो आपले शिपाई आहे हे पद 15 दिवसापूर्वी भरलेलं आहे आणि 8 दिवसा त्यांना ऑर्डर जाऊन 8 दिवसापूर्वी ते दोघेही हजरही झालेले आहेत. आपल्या भेडशीचे असलेले 2 शिपाई होते, त्याच्यातलं एक शिपाई घेऊन आंबोलीला दिलेला आहे आणि मोरगावचे एक शिपाई घेऊन आपल्या सांगलीला दिले आहेत आणि ते साहेब हजर झालेले आहेत 8 दिवसापूर्वी. नमस्कार. नाही, कदाचित त्यावेळेला नसेल, आता हजर झालेले आहेत. हॅलो, मी स्वतः चौकशी बघतो. करतील ते, मी बघतो चौकशी साहेब. करतील. सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप. मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा. 99 55 66 36 55 आणि 96 19 58 12 34. आमच्याकडे उद्योगधंदा नाहीत, लोक गोव्यात जातात, अपघातात मृत्यू होतात, आम्हाला रोजगार द्या अशी मागणी पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्तेंनी आमसभेत केली आहे. भाई, ते रस्त्याच्या विषयात तुम्हाला सांगतो भाई, तुम्ही मागच्या वेळी आम्हाला मदत केल्यात, आभारी साहेब. पण तुम्ही तुमच्या आर्थिकता तुमच्या पॉकेटमधून पैसे खर्च करू नका भाई. तो जो रस्ता आहे 4.25 आणि इकडचा 2.5 किलोमीटर भाई, काय होतं माहिती, आता कंपनी नाही भाई. गेली मला वाटतं 1996 ते 2007 पर्यंत पहिल्यांदा उत्तम उषाईशपद होती, नंतर 2007 मध्ये उत्तमशील आली. बरोबर 2000 एकर भाई सगळी जमीन उत्तमशीलने कव्हर केल्या. तुमच्यात काय म्हणतात ते आमदारकी पालक मंदिराच्या कालावधीत भाई. मला एकच तुम्हाला सांगावंसं वाटतं की भाई, तुम्ही किती वेळा आपल्या खिशातनं पैसे काढून आमच्यासाठी, सामान्य लोकांसाठी आपल्या गरजा भागवणार. नको भाई. मी म्हणतो काय, तुम्ही तो रस्ता चेंज करा, जो जुना रस्ता आहे तोच रस्ता ठेवा भाई. काय होतं भाई, 10 ते 15 गाव, मडरा शेरला बांधापर्यंत सगळी गाव भाई, सगळी गाव भाई त्या जुन्या रस्त्यातनं येतात. कंपनी येईल ते येईल, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न कराच. त्या बाबतीत भाई तुम्हाला दुसरा मुद्दा बोलतो. कंपनीची 2000 एकर जमीन आहे भाई. त्यावेळी साहेब 2007 मध्ये तुटपुंच्या दरावर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्यात. त्यावेळी भाई तुमचा कुठेतरी वचक पाहिजे होता, मला तो जाणवला नाही भाई. कारण मी त्यावेळी भाई सरपंच होतो. त्यावेळी ह्याच कंपनीने आम्हाला ग्रामपंचायतीला सुनावणीसाठी मंत्रालयापर्यंत मी धडक मारली. तुमच्या समोर माझी सुनावणी झाली, पंकजाताई मुंडे समोर सुनावणी झाली, दादा भुतेंसमोर सुनावणी झाली, तुमच्या समोर झाली. तो प्रश्न निलंबित आहे. मी सगळं विचारले तयार आम्ही ग्रामस्थ. आम्ही काय म्हणतो, आज त्या 2000 एकर कंपनीमध्ये तुम्ही कुठेतरी 500 ते 600 एकर जमिनी ते भाडेपट्टीवर घ्या, छोटे मोठे उद्योग आणा. आम्ही करतो सहकार्य व्हायचं पूर्ण गावातले लोक. असे प्रश्न तुम्ही करा. युवक युवती तुमच्यासाठी बाई खरंच म्हणजे असं म्हणत नाही बाई. आज गोव्यामध्ये जातात, बरोबर वर्षाला 15 ते 20 लोक गोव्यामध्ये अपघाताने डेथ होतात. ते कशाला होतात? आमच्याकडे उद्योग नाही आहेत भाई. आम्हाला हॉस्पिटल नको आहेत. मी कळकळीने बोलतो, तुम्हाला उपवास हॉटेल, आम्हाला हॉस्पिटल नको, आम्हाला रोजगार द्या. माझ्या खिशात जर रोजगार मला माझ्या गावात भेटला तर माझ्या खिशात पैसा आला तर मी पुण्या मुंबईला माझ्या फॅमिलीला जाऊन हॉस्पिटलसाठी जाऊ शकतो. हे भाई मी विनंती आहे तुम्हाला. मी कळकळीने भाई बोलतो. आज काय भाई, आज काय भाई एक मिनिट भाई, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. ही जमीन काढून घ्यावी आणि ती MIDC ने घ्यावी अशी मी मागणी उद्योग मंत्र्यांकडे MIDC भाई जर ती मुळात जमीन शेतकऱ्यांना देण्यासाठी आमच्या पाठीशी राहा. नाही, हे बघा, MIDC आल्याशिवाय तिथं उद्योग येणार नाहीत. त्याच्यामुळे तशी मागणी मी केलेली आहे. परंतु ताबडतोब आपण उद्योग सुरू करतो असं त्या कंपनीचं म्हणणं आहे. तर ह्याच्यामध्ये कंपनी तुम्हाला माहिती आहे की ती कंपनी सुद्धा लॉसमध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळे ती सुरू करेल की नाही मला सुद्धा कंपनी म्हणूनच सांगतो, कंपनीचा लॉस मध्ये आम्हाला काय पडून राहिला. तुटपुंच्या दराने भाई जमिनी दिल्या 2 लाख रुपये
1.5 लाख पण रुपये पर एकर नाही. MIDC तिथं झाली तर नोकऱ्या मिळू शकतील. भाई तुम्ही याच्यात लक्ष टाका. तुम्ही 500 100% 600 एकर मी जमीन पुन्हा एकदा भाई ताब्यात घ्या. दुसरी भाई गोष्ट म्हणजे आता तात्पुरते म्हणून जसं मी म्हणत नाही याचा, तुम्ही कंपनीला सांगा तर मधचा जो रस्ता आहे त्याला तात्पुरचे स्वतः आम्ही डागडुजी करायला लावतो मी. डागडुजी करून घ्या साहेब. डागडुजी एक जरा करा. मुद्दा भाई. दुसरा भाई मुद्दा आम्ही ताबडतोब बोलतोय. ज्येष्ठ नागरिक संघाचा विषय. ज्येष्ठ नागरिक संघासाठी विषय भाई तुम्हीच गेली मला वाटतं आज 15 वर्ष झाली आहेत. तुम्ही स्वतः पालकमंत्री असताना सभा आमच्या ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केलाय. 250 जणांचा ग्रुप मी तयार केला, संघ स्थापन केला. 3 गुंठे जमीन गावातल्या दात्याने आम्हाला तिथे विरंगुळ केंद्रासाठी दिलात. तुम्ही तिथं कार्यक्रमाला आलात, आम्हाला उपकृत केलात का मी तुम्हाला 40 ते 50 लाख रुपये तुम्हाला विरंगुळ केंद्रासाठी देतोय. ओके साहेब, आम्ही मान्य केलं. तिच्यावर असा पर्याय निघाला की प्रशासन बोललं की ती ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या नावाने जमीन असल्यामुळे पुढील निधी मिळू शकत नाही. मग परत आम्ही जमीन ती वर्ग केली ग्रामपंचायती नावे. आता बाई अशी परिस्थिती आहे, गेली 15 वर्ष म्हणजे 2011 पासून ते 9 म्हणजे 15 वर्ष झाली. 15 वर्ष ते बाई त्या ह्याच्यावर आम्हाला निधी मिळाला नाहीये. तळकळीची 250 ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने बाई मी बोलतो. आज ज्येष्ठ नागरिक मी बाई प्लीज जरा हा निधी आहे ना तो मायनिंग फंड मधून दिलेला होता. त्याची मीटिंग लागत नाहीये. मी विनंती केली, मी मुंबईला सुद्धा जाऊन आलो. त्याच्यासाठी बाई उपोषण झालं. बाई उपोषणला बसण्यासाठी झालं. मागच्या उपोषणला बसलो होतो. पत्र आम्हाला आलं खनिकर्माकडनं की तुम्हाला ताबडतोब आम्ही नियोजन मंडळाची मीटिंग झाली काय तिथं खनिकर्माचा निधी वर्ग करतो म्हणून. भाई आम्ही थांबलो. आता बाई 6 महिने जाऊन गेले. खनिकर्माचा निधीच वर्ग झालेला नाही. ती मीटिंग लवकरात लवकर लावावी म्हणून मी विनंती केलेली आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न. ओके भाई, आभारी भाई. ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. दोडामार्ग नंतर सावंतवाडीच्या आमसभेत जोरदार राडा झाला. सेना भाजपचेच कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. आरोग्य प्रश्नी चर्चेच्या मुद्द्यावर हा प्रकार घडला. आमदार केसरकरांच्या हस्तक्षेपानंतर ही परिस्थिती निवळली. पाहुयात काय घडलंय. खाली बसा, सगळ्यांना सांगितलंय खाली बसा, खाली बसा. अध्यक्ष महोदय, सर्वांना विनंती आहे, कृपया या गोष्टीवर शिवसेना, भाजप किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणून राजकारण करू नका. आरोग्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. सावंतवाडीमध्ये ही वस्तुस्थिती आहे. कृपया कोणी याचं राजकारण करू नये. दोन मिनिटं शांत बसा. अध्यक्ष महोदय, कृपया माझी विनंती आहे की आपण याबाबत मध्यस्थी करावी. सगळेजण खाली बसून घ्या प्लीज. मी सगळ्यांना विनंती करतो, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. सगळे सर्वजण खाली बसा, सर्वजण खाली बसा, सर्वजण खाली बसा, सर्वजण खाली बसा. मी मगाशी निर्णय दिलेला आहे की आरोग्याच्या संदर्भात जे काय विषय असतील तुम्ही BDO साहेबांकडे द्या. त्याची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. सगळेजण खाली बसा, कृपया सगळेजण खाली बसा. पुढचा विषय ज्याला दुसरा काय विषय असेल तो बोला. दुसरा विषय असेल तर बोला. आरोग्याच्या संदर्भात सेपरेट मीटिंग ठेवलेली आहे. मगाशीच मी अनाऊन्स केलं. अध्यक्ष महोदय, आरोग्य संदर्भात कृपया तुम्ही आधी खाली बसा. अध्यक्ष उभारल्यानंतर खाली बसायचं असं एवढी तरी जाणीव ठेवा. खाली बसा सगळेजण खाली बसा. हे बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सगळेजण याची नोंद घ्या. बोलत असताना आपल्या फक्त सूचना द्या. इथं भाषण करायचं नाहीये. ही आमसभा आहे. आमसभेमध्ये तुम्हाला वाटतं की डॉक्टर कमी आहे, तुम्ही सांगा डॉक्टर कमी आहे,
डॉक्टर आणा, मला मान्य आहे. त्याच्यामुळे असं जर आपण अशा पद्धतीने सभा चालवली तर सभा शांतपणे चालू शकेल. एकामेकाच्या अंगावर कृपया धावून जाऊ नका, शांत राहा आणि शांतपणे चालवा. एवढ्या शांतपणे ही चालू होती सभा, मध्येच उठून कोणीही एकामेकाशी बोलत नाही. ज्याला बोलायचं त्यांनी माझ्याशी बोला. आपापसामध्ये पुन्हा असं होता कामा नये. काल सुद्धा हा प्रकार घडला, आज सुद्धा प्रकार घडला. आपल्याला हे शोभून दिसत नाही. जे काय बोलायचं मी बोलेन. एखादा शब्द चुकीचा असेल आपण ते प्रोसिडिंग मधून काढून टाकू. परंतु बोलत असताना आपल्या काय ज्या काही सूचना असतील, आपल्याला वाटलं एखाद्या PSC मध्ये एखादा इक्विपमेंट नाहीये, काय नाहीये, तुम्ही बोलू शकता. पण आता आरोग्यासाठी वेगळी मीटिंग ठेवलेली आहे, त्याला आरोग्याची चर्चा होईल आणि याच सभागृहामध्ये ती मीटिंग ठेवण्यात येईल. त्याला आपण या आणि आपल्याला जे काय बोलायचं आहे त्यावेळेला बोला. पुढचा विषय. अध्यक्ष महोदय, दुसरा मीटिंग आहे, मला त्याच्याविषयी काहीच म्हणायचं नाही. माझी फक्त एकच सूचना होती की सुप्रीम कोर्टाचा ट्रामा केअर युनिट संदर्भात 2013ला स्पष्ट निर्देश आहे की ट्रामा केअर युनिट हे कार्यान्वित पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असायलाच पाहिजे. 13 वर्ष झाली सावंतवाडीमध्ये ट्रामा केअर युनिट पूर्ण कार्यान्वित नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाची पायमल्ली झाली. याला जबाबदार कोण? जे जबाबदार असतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली गेली पाहिजे, एवढीच माझी विनंती. सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार. पत्ता सुपर बाजार, मुंबई गोवा हायवे, SM हायस्कूल समोर, कणकवली. आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय. गांजा हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशानं बाळगलेल्या स्थितीत आढळल्याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं 2 संशयितांना सापळा रचून ताब्यात घेतलाय. सूर्यकांत राघो घाडीगावकर असं एका संशयिताचं नाव आहे, तर दुसरा संशयित अल्पवयीन आहे. ही कारवाई LCBचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शहरातील टेमवाडी इथं एका सोसायटी नजीक सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. गांगो मंदिर ते गणपती साना जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत टेमवाडी येथील एका सोसायटी नजीक काही इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती LCBच्या पथकाला गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाली. त्यानुसार पथकानं PSI हाडळ यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास तिथं दाखल 2 युवकांची पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्याकडून विसंगती माहिती मिळाल्यानं झडती घेतली असता प्लास्टिकच्या पिशवीत गांजा आढळून आला. गांजाची किंमत 60,000 रुपये एवढी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सोबतच फसिनो आणि स्प्लेंडर अशा 2 दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या. श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92, MIDC, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81, 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. येत्या 16 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या मासेमारी हंगामाची तयारी म्हणून देवगड इथं ट्रॉलर जाळ्यांमध्ये TED वाटप आणि फिटमेंट प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं. हे TED सर्व ट्रॉलर्स नौकाधारकांना शासनाकडून निःशुल्क देण्यात आलंय. सर सारे उड़ा उधर से आके इधर से तिकडनं बाहेर पडणार आहे, बाहेरकडनं उलटा बाहेर पडणार. तिकडून येणार कसं नाही, आपली दोन तिकडच्या साईडला राहणार. ही डोल हे कॅटन आहे, तिकडनं बासा आहे ना, ह्याच पोझिशन मध्ये राहणार ते. हे इकडे असं पडणार पाठी. हे 125 डिग्री मध्येच असं राहणार तो सेट केल्यानंतरही.
जे आपले जे चिंबोळ बिंबोळ आहे पुढे निघून जाणार, छोटे मासे जाणार आणि जो मासे वगैरे आला तो बाहेर निघणार. इकडे डोल हे लावायचे बोया दोन, हा इथे 2 बोया लागतील तो हे व्हायला, हे रिंग राहायला असते. नाही तर मग रिंग आपली आतमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. नाही रिंग खाली पाहिजे. हा बोय पाहिजे ते 2 या साईडला, इकडे का नाही इकडे मोठे वाले साईडचे बोय असतात ते बसवा लागतात. ठीक आहे. बाकी तुम्हाला डोल ते पॅटर्नचा भाग बसवायचं ते माहितीच. आता हे सेम आता हेच प्रोसिजर आहे. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. पाणी, कचरा आणि रोजगार मुद्द्यावर जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी सभागृहात मुद्दा मांडला. याला नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी देखील उत्तर दिलंय. पंचायत समिती आणि दीपकभाई तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही बऱ्याच वर्षांनी आमसभा घेऊन आम्हाला तुम्ही प्रश्न खाली मांडण्याचा- कशाला बसा, वर या ना. नाही भाई, प्रश्न विचारायचं होतं. भाई काय म्हणतोय की एल निनोचं वादळ आपल्या पुढे घोगावतंय. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होईल आणि आपण 57 कोटीची योजना तुमच्या माध्यमातून असलेल्या रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मंजूर झाली आहे आणि त्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. पण साहेब भाई तुम्हाला माहित आहे की कोलगावला सुद्धा पाणी देण्याची व्यवस्था तुम्ही केली होती, तसे करार सुद्धा झाले. पण भाई त्याच्यानंतर एक थेंब सुद्धा 2004च्या नंतर अजूनपर्यंत दिला गेला नाही. हाईट गोडबोले गेट झाली, सगळं झालं, पण त्याचा पाणीचा कुठलाच फायदा आज कोलगावला होत नाही. आणि येणाऱ्या जर एल निनोचा जर प्रभाव पडला तर मोठी भीषण टंचाई सावंतवाडीला भासेल आणि कोलगावला सुद्धा भासेल. तर योजना लवकरात लवकर चालू करण्यासाठी जी साहेब कसं आहे मोठ्या प्रमाणात हे आहे की योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे, लोक टक्केवारी घेत आहेत, म्हणजे अफवा चालू आहे, ती थांबली पाहिजे. आणि त्याच्यावर साहेब एक कमिटी नेमा. मागे असं तुमचं एक झालं होतं, ऐकलं होतं की कमिटी त्याच्यावर नेमेल, ती कमिटी नेमा आणि ते सावंतवाडी आणि कोलगाव ह्याच्यासाठी जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर निकाली काढावा लागेल. भाई दुसरं काय म्हणतोय की मॅडम आपल्याला उपनगराध्यक्ष सुद्धा आहेत, आपल्याला एक एकत्र बैठक कोलगाव आणि सावंतवाडीची घ्यायला लागेल. तर नाही, उपनगर साहेबांनी घेतली होती, पण साहेब जोपर्यंत कोलगावला पाणी तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही काम करायला कोलगावातनं देणार नाही. आणि साहेब कोट्याने रुपये तुमचे वाचतायत, ग्रॅव्हिटीनं पाणी येतं, तुम्ही दुसरं धरण काय करू शकत नाही. पण ते कोलगावचं पाणी आपल्याला कोलगावला जर नसेल तर ते सावंतवाडीला आम्ही एवढे वर्ष सहकार्य तुमच्या माध्यमातून केलंय, तुम्हाला माहित आहे किती वेळा आपण सहकार्य केलंय. ह्याच्या पुढे ग्रामस्थ तयार नाहीयेत. तुम्ही किती योजना पुढे करा, पण कोलगावमधनं पाईपलाईन आली नाही तर पाणी येऊ शकत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढा आणि कोलगावचा जो विषय आहे तो पहिला मिटला तर नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. साहेब दुसरं म्हणतो की मगाशी कोणीतरी म्हटलं की कुत्र्यांचं बंदोबस्त आला. साहेब तसं नाही आहे, हे सगळे कुत्रे डम्पिंग ग्राउंडवर गेलेत आणि ते कोलगावमध्ये मोठ्या प्रमाणात, नाही म्हटलं तरी सावंतवाडीचे आले आणि कोलगावमध्ये स्थिरावले, अशी परिस्थिती आहे. तर साहेब त्याचा काय करा की जो कचरा आहे तिकडनं आपण साहेब जाऊ शकत नाही. सावंतवाडीचं पाणी कोलगावात न येतं, सावंतवाडीचा कचरा कारुड्यामध्ये जातो किंवा ह्याच्यामध्ये जातो, पण ते साहेब आज तो एवढा होऊन जातो की माडकुलपर्यंत प्लॅस्टिक साहेब पोहोचलंय. त्याचं काहीतरी नगरपालिकेने उपाययोजना केली पाहिजे. नगरपालिका कुठल्याही गोष्टींनी सहकार्य करत नाही आम्हाला, पण आम्ही कचरा आम्ही घेतो, पाणी आम्ही देतो, सगळं साहेब त्याच्याबद्दल मीटिंग घ्या संयुक्तपणे आणि तो कचऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न आपण मीटिंग घेऊ. आणि साहेब दुसरा ती आपल्याकडे रोजगाराचा विषय असा आरोप करत नाही, पण नगरपालिका तुम्ही म्हटलं की तुम्ही बरंच सहकार्य केलं आणि आज विषय असं मांडला की जैनजीचा विषय आहे. आणि आज जर बघायला गेलं 40 कोटी लोक 18 ते 32 ह्या वयोगटातले आहेत आणि त्याचं मध्ये आले आंदोलन झालं, काय झालं तुम्ही बघितलं. आज लोक मोठ्या प्रमाणात एआयमुळे लोकांचे रोजगार जात आहेत आणि तुमचं सहकार्याची कायमची हे असते की रोजगार सावंतवाडीत आला पाहिजे आणि मोठे प्रयत्न केले. कंपनी येते जाते हे विषय नाही, पण जेव्हा स्थानिक लोक एकत्र येऊन जेव्हा एखादी कंपनी स्थापन करतात तेव्हा अमेरिकेत भाडं नाही तेवढं सावंतवाडीत लावलं जातं आणि थोडे राजकारणी त्याला सहकार्य करतात. अमेरिकेतला असं नवा हे कंपनीत पैसे कमावतले, म्हणजे असं राजकारणी त्याला पाठबळ देतात आणि त्याच्यामुळे कंपनी बंद पडतात आणि रोजगार जो स्थानिक एखादा लोक कोण येऊन पुढे कंपनी स्थापन करतो, काय तुम्हाला साहेब कर्ज कोट्याने रुपये कर्ज घेऊन एखादा उद्योग उभा केला जातो आणि नंतर त्याला जो मनस्ताप होतो त्याला जबाबदार म्हणजे नगरपालिका. एखादा साहेब सगळं पाणी कोलगावातनं, कचरा कारुड्यामध्ये आम्ही सहकार्य करायचं, आम्ही घाण तुमची सगळी कोलगावात घ्यायची, कारुड्यात घ्यायची आणि तुमचं नगरपालिकेचं एक सहकार्य नसेल तर ह्याच्या पुढे आम्ही सावंतवाडीत पाणी देणार नाही आणि कचरा फेकू देणार नाही. आम्हाला नगरपालिकेची सहकार्य नसेल तर एवढं साहेब भाडं लावलं जातं, लाखो रुपये भाडं एका 200 स्क्वेअर फीटसाठी रूमसाठी 1,20,000 रुपये भाडं घेतलं जातं. साहेब कुठेतरी याच्यात सहकार्य केलं पाहिजे आणि एवढी तात्परता आहे
लोकांचं कोट्याने रुपये भाडं आहे ते वसूल करायला हे नाही, पण एका दिवसात कॅवेट दाखल होतं, एका दिवसात कोर्टात एवढे फास्ट जर नगरपालिका जर हे करत असेल तर खरंच एक शोकांतिका आहे साहेब. रोजगार जर वाढला पाहिजे तर सावंतवाडी शहरात लोकांनी रोजगारसाठी आलं पाहिजे. ग्रामीण भागातले लोक भाजी घेऊन येतात, त्यांना अक्षरशः कुत्र्यासारखं हाकललं जातं. म्हणजे ही भाजीपाली साहेब आपलेच स्थानिक लोक येत आहेत, त्याच्यासाठी जो सहकार्य साहेब पाहिजे. दुसरं काय म्हणतं, आपली चांदा ते बांधा साहेब, तुमच्या माध्यमातून चांगली योजना चालू झाली आणि लोकांना शेकडो लोकांना त्याचा रोजगार भेटला. पण साहेब त्याच्यावर तुम्ही आता जी नवीन 2.0 येते त्याच्यात साहेब चांगल्या प्रकारे लोकांना सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने त्याची एक इम्पॅक्ट कमिटी साहेब केली पाहिजे. म्हणजे लोकांना आयुष्यामध्ये किती बदल झाला हा सुद्धा जर आपण बघितलं तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे मध्ये जर काय आलं तर जे गुरं आणि बोकडं दिली गेली ते मोठ्या प्रमाणात दगावली गेली. म्हणजे ह्या वातावरणात जर ती आपण काय करावं की थोडे दिवस आणून ती आपल्या स्टेबल करण्याच्या दृष्टीने जर आपण त्या योजनेतनं जर पैसे खर्च करून जर आपण केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या भरभराट होईल. आणि जे रोजगाराचा विषय आहे म्हणजे सगळ्या चांदा ते बांधा असेल, इतर सगळ्या योजना असतील, याच्यातनं तुमचा नक्कीच जो चांगला उपक्रम आहे, तुमचं सहकार्य असतंच कायमचं. पण ह्या सगळं व्यासपीठावर बसल्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर इकडचे लोक सुद्धा स्थानिक नवीन नवीन रोजगार उपलब्ध करतील आणि त्यांना तुमच्या पाठबळाची नक्कीच गरज आहे. एवढंच सांगतो आणि मला संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोजगारच्या विषयी येते, रोजगार सावंतवाडीमध्ये आलाच पाहिजे आणि ते महत्त्वाचं आहे. पण जेव्हा नगरपालिकेची जागा घेतली गेली होती तेव्हा ते रेंट नाही ठरवलेलं, 15 दिवसचे इमर्जन्सी हॉल दिलेलं. ते बिल्डिंग कल्चरल सेंटरसाठी रिझर्वड आहे. तरी पण आम्ही कार्यक्त मंजुरी करून ते रूम 15 दिवससाठी दिलेलं. आजपर्यंत 2.5 months झाले आहे, पैसे भरले गेले नाही आहे. कोर्टवर नगरपालिकेवर केस घातलं गेलेलं स्टे घालायला कोर्टनी ते नामंजुरी दिली आहे. माझं म्हणणं असं आहे की रोजगार द्यायचा आहे, खूप चांगली गोष्टी आहे, पण जेव्हा एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, प्रायव्हेट कंपनी त्यांचा फायदा बघत आहे पण नगरपालिकेचा फायदा नाही बघत, ते चुकीचं आहे. जे त्यांनी लोकांसाठी करायचं आहे, रोजगार महत्त्वाचं होतं, हे काही घटना झाली तर येऊन बोलायचं होतं, ते पद्धतीने पुढे जायचं. तर मी सर्वांना ते आवाहन करे, आपल्याला नगरपालिके सावंतवाडीमध्ये रोजगार आणायचा आहे, ट्रान्सपेरन्सीमधून आणा, डॉक्युमेंट्स घेऊन या आणि आम्ही आपला सहकार्य नक्कीच करूया. धन्यवाद. फक्त सांगतो, कुठलीही नगरपालिकेची प्रॉपर्टी देताना त्याचा एक कमिटी असते, स्त्री समिती कमिटी, कलेक्टरच्या अंडर, त्याचं व्हॅल्युएशन करून ती कमिटी दिली पाहिजे. साहेब आम्ही कागदपत्र ठराव मागितलाय, अजून 3 महिने ठराव दिला नाही, याचे कोर्टमध्ये केसेस चालू आहेत. एखाद्या विषयाचा 200 स्क्वेअर फीटसाठी 15 दिवसासाठी 60,000 मॅडमने घेतले. आम्ही तेव्हा 5 वर्षाच्या भाडेकरारावर मागितलं होतं. अशा पद्धतीने जर सहकार्य नसेल आणि हे कोर्टमध्ये केस आपण बघू कशा रीतीने तुम्हाला सहकार्य करता येईल ते बघू. निश्चितपणे माझ्याकडे मॅडम आपलं तर म्हणजे आता मला माहिती नाही नगरपालिका काय निर्णय घेते, परंतु सावंतवाडीमध्ये तुमचा उद्योग राहिला पाहिजे, त्याच्यासाठी जे काय सहकार्य करायला लागेल 100% नक्कीच. आभारी साहेब. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी, यह पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साधलाय. धन्यवाद.